मस्साजोग हत्याकांड घडून महिना होत आला आहे, पण अद्याप तिन्ही आरोपी फरार आहेत। याच प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड हा नागपूर अधिवेशन वेळी तेथेच होता असे समजले जात होते। तसाच तो कोटेफिरला पुणे येथे राहून पोलिसांना शरण आला। याबाबत पोलीस प्रशासन निश्चितच कमी पडले आहे। तसेच त्याच्या अटकेनंतर खाटा आणल्याचे सांगितले जात आहे। हे योग्य नाही। राहिलेल्या 3 आरोपींना लवकरात लवकर पकडून देशमुख हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा असे पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले। विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील गाव भेट दौरा सुरू केला आहे। ते तालुक्यातील सरदवाडी येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते। यावेळी आमदार पवार म्हणाले, सुरेश धस हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा सगळीकडे होती, पण त्यांना ते पद मिळाले नाही। त्यामुळे त्यांच्यावर एका अर्थाने अन्यायच झाला। परळी मतदारसंघात फक्त बोटाला शाई लावून बाहेर निघून यावे लागत होते। यामुळे अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले। धनंजय मुंडे यांना मताधिक्य आहे यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। त्यांना याबाबतचा महायुतीचा फॉर्म्युला माहिती नाही। याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सरकारने यांची चौकशी करावी आणि पुन्हा निवडणूक घ्याव्यात। सरकार स्थापन झाले आहे, पण अनेक प्रश्न तसेच राहिले। मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही। सरकारचा कसलाही जल्लोष नाही। त्यांनाच आणखी खात्री नाही की आपण कसे निवडून आलोत ते। सध्या सोयाबीन खरेदी, शिष्यवृत्ती, शिक्षण याबाबत अनेक अडचणी आहेत। सरकारला तर शेतकऱ्यांचा सोयाबीन घ्यायचंच नाही। कारण काय द्यायचं तर बारदान नाही। राज्यातील सर्व मंत्र्यांना विनंती करतो, तुम्हाला पदे मिळाली आहेत त्यांचा योग्य वापर करा आणि शेतकऱ्यांचा फायदा करा। बारदाना नाही म्हणून तुम्ही सोयाबीन खरेदी करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याला कमी भावाने सोयाबीन विकावा लागतो। हा केवळ कर्जत जामखेड मतदारसंघाचा विषय नाही तर महाराष्ट्राचा विषय आहे। याची दखल सरकारने लवकरात लवकर घेऊन लक्ष घालावे असंही आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे। आमचं एकच मत आहे की वाल्मिक कराड हे कुठे होते हे सगळ्यांना माहीत होतं। ते नागपूरलाही होते अशी चर्चा आहे आणि कदाचित त्यांनी तसं पोलिसांना सुद्धा सांगितलं असावं। अशात पोलिसांना ते सापडले नाही ही म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे। स्वतः त्यांनी शरण आले असले तरी पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलेलं आहे। आता ते शरण आलेले आहेत, पोलीस स्टेशनला तिथं ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्यासाठी खाटा सुद्धा घेतलेल्या जातात असं आम्हाला कळतंय। याच्यात आमचं फक्त एकच मत आहे, देशमुख परिवाराला तिथे न्याय मिळाला पाहिजे आणि ते तिसरे जे क्रिमिनल आहेत ते जे अजून सापडलेले नाहीत त्यांना सुद्धा लवकरात लवकर पकडून योग्य ती कारवाई करण्याची जरूरत आहे। सुरेश धस साहेब जर असं बोलत असतील ते तर आज सत्तेत आहेत, ते भाजपचे नेते आहेत। खरं तर त्यांना मंत्रिपद मिळेल अशी सगळ्यांची आशा होती। अशात त्यांच्यावर कुठेतरी अन्याय तिथं झाला असला तरी लोकांच्या हितासाठी आज ते लढत आहेत आणि याच्यात बोलत असताना बरेच काही मुद्दे तिथे बोलत आहेत। आता शासन त्यांचं आहे, आमदार त्यांचा आहे, त्यामुळे शासनाने आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची जरूरत आहे। ते जर म्हणत असतील तर त्यांनी भूत ताब्यात घेतले, तर मग तसं बघितलं तर तिथं आमचे जे उमेदवार होते त्यांनी सुद्धा हेच सांगितलं होतं की तिथं भूत ताब्यात घेतले। अशात भूत ताब्यात घेऊन जर कोणी निवडून येत असेल आणि सत्तेत असणारा आमदारच सांगत असेल तर परत एकदा निवडणूक व्हायला काय हरकत आहे। आता शेवटी आता सत्तेत असणारा आमदार जेव्हा बोलतो तेव्हा काही गोष्टी त्यांना माहीत असतात। बीडबद्दल ते बोलत आहेत, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी झाल्यात हे सामान्य लोक तिथं बोलत आहेत। आता 1.5-2 महिना झाला सरकार येऊन सुद्धा अजून त्यावेळेस सुद्धा जल्लोष नव्हता, आता सुद्धा जल्लोष नाही आणि त्यांचे सुद्धा कार्यकर्ते अजून त्यांना मोठं प्रश्नचिन्ह आहे की ह्यांचे उमेदवार एवढे कसे निवडून आले। अशात आमचं एकच मत आहे की आता ठीक आहे, तुम्हाला मॅन्डेट मिळालेलं आहे, तुमच्याकडे त्या ठिकाणी सत्ता आहे, तर लोकांच्या हिताचे प्रश्न लवकरात लवकर सोडवा, अडचणी सोडवा। या संदर्भात विरोधक म्हणून आपण ईव्हीएम संदर्भात काय उठवणार? ठीक आहे, आमचे नेते त्या बाबतीत बोलत आहेत, आम्ही त्या बाबतीत पाठपुरावा करत आहे। नेते त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतील। आमचं एवढंच मत आहे की सरकार स्थापन झालेलं आहे, 3-1 महिने त्यांना द्यावेत, पण त्या 3 महिन्यामध्ये लोकांच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेण्याची जरूरत आहे। शेतकऱ्यांचा सोयाबीनचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही, त्याच्याचबरोबर इथंही काही स्कॉलरशिपचे मुद्दे आहेत, शिक्षणाचे मुद्दे आहेत, बरेच काय तर मंत्र्यांनी पदभार सुद्धा स्वीकारलेला नाही। अशात मग सरकार आहे का नाही हे सुद्धा आता लोकांना तिथं कळत नाही आणि प्रश्न तिथं लोकांना पडलेला आहे।